आपण मीटिंग घेतली, आढावा बैठक घेतली, काय सांगाल कशाबद्दल आढावा बैठक होती? आज नागपूर जिल्ह्यातील सर्व नगराध्यक्ष संघटनेची मीटिंग होती. जी महाराष्ट्र नगराध्यक्ष महासंघ आहे त्या महासंघाच्या माध्यमातून नागपूर जिल्ह्यातील सर्व नगराध्यक्षांच्या माध्यमातून नागपूर जिल्ह्याचे अध्यक्ष नियुक्त करण्यासाठी आम्ही सर्व नगराध्यक्ष आज एकत्रित झालो होतो. त्या अनुषंगाने आज सर्वांची मीटिंग होऊन एकमताने नागपूर जिल्ह्याच्या अध्यक्षपदी नरेशजी चरडे यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली. त्याचप्रमाणे उपाध्यक्ष म्हणून रामटेकचे नगराध्यक्ष बिकेंद्रजी महाजन यांची या ठिकाणी नियुक्ती झाली. त्याचप्रमाणे सचिव म्हणून सौ कीर्तिताई बडोले, नगराध्यक्ष बहादुरा यांची सुद्धा सचिवपदी नगराध्यक्ष बेसा यांची सचिव म्हणून, तर पियुजी बुर्डे खापा यांची सुद्धा सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. या ठिकाणी या संघटनेच्या नगराध्यक्ष संघटनेच्या वतीनं आज संघटनेचं आणि नगराध्यक्षाचं नागपूर जिल्हा बळकटी करण्यासाठी नगराध्यक्षाची जी स्थानिक स्वराज्य संस्था आहे ती बळकट करण्यासाठी आणि चांगलं प्रशस्त वातावरण निर्माण करण्यासाठी आमची संघटना यावर निश्चितच काम करणार आहे. त्या माध्यमातून बावनकुळे साहेबांचं आणि फडणवीस साहेबांचं आणि त्याचप्रमाणे एकनाथजी शिंदे साहेबांचं जे व्हिजन आहे की जो विकासाचा पाया ते रचत आहे ते शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्यासाठी, म्हणजे शेवटच्या गावापर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेपर्यंत पोहोचण्यासाठी आमची ही संघटना कार्यरत असून यामध्ये येणाऱ्या ज्या अडीअडचणी आहे निश्चितच नगराध्यक्ष असो, नगरसेवक असो, उपाध्यक्ष आहे किंवा सर्व सभापती आहे यांचे जे अधिकार आहे किंवा त्यांना जे कामं करायचे आहे शेवटच्या माणसापर्यंत त्यांच्या पोहोचायचं आहे, त्या सगळ्या गोष्टीसाठी काम करण्याची आमची ही संघटना कटिबद्ध असून त्यासाठी आम्ही कार्यरत राहणार. सर, विधान परिषदेमध्ये आता आमदार जे बनले डॉक्टर अजित पोद्दार यांनी आपल्याला विशेष अधिकारी नगराध्यक्षांना देण्याचे प्रस्ताव मांडलेला आहे. त्यात आपल्याला भरपूर फायदा होईल. काय सांगणार आपण त्याच्याबद्दल? नाही, हा फायदा होण्याचा प्रश्न नाही आहे. महाराष्ट्र नगर परिषद औद्योगिक नगरी 1965च्या अधिनियमाच्या अनुषंगाने आधी या नगर परिषदच्या नगराध्यक्षांना आणि नगर परिषदच्या बॉडीला त्यावेळच्या काळामध्ये आणि जेव्हा हा कायदा अस्तित्वात आला त्या अस्तित्वातल्या कायद्यामध्ये सर्वोच्च स्थान त्या नगर परिषदच्या सभागृहाला होतं, त्यानंतर अध्यक्षांना होतं. तीच आमची या ठिकाणीही मागणी राहील